नमस्कार बांधवांनो, उद्या दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने टीईटीच्या अनुषंगाने दिलेला जो काही निकाल आहे त्या संदर्भाने राज्य शासनाने माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका तातडीने दाखल करण्यात यावी या प्रमुख मागण्यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या मूक मोर्चासाठी महाराष्ट्रातील जवळपास सर्व शिक्षक संघटनांनी पाठिंबा दर्शवलेला आहे। त्या अनुषंगाने मी महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बांधवांना विनंती करू इच्छितो की आपण उद्या आपल्या जिल्ह्यामध्ये आयोजित मूक मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हायचं आहे। त्यानंतर हा मूक मोर्चा कोणी आयोजित केला, कशासाठी केला, या कोणत्याही मागणीचा विचार आपण करायचा नाही। आपण मोठ्या संख्येने त्या ठिकाणी सहभागी व्हायचं आहे। त्यानंतर आपल्याला कुणाचा फोन आला नाही आला याचाही विचार करायचा नाही, कारण ही मागणी आपल्यासाठी आहे आणि कोणीतरी पुढे होऊन या मोर्चाचं आयोजन करत आहे, म्हणून आमच्या शिक्षक संघटनांचा त्याला पाठिंबा आहे नाही आहे या गोष्टीचा विचार न करता आपण मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी या मूक मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे। त्यानंतर या व्हिडिओच्या माध्यमातून मी परभणी जिल्ह्यातील तमाम शिक्षक बांधवांना विनंती करू इच्छितो की उद्या सकाळी ठीक 11:30 आपल्याला नवीन जिल्हा परिषदेच्या समोर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जो काही पुतळा आहे या पुतळ्याजवळ आपल्याला सर्वांना जमायचं आहे। तिथून आपल्या मूक मोर्चाला सुरुवात होईल। त्यानंतर जे काही या मूक मोर्चाचे आयोजक आहेत हे आयोजक आपल्याला त्या ठिकाणी पुढील दिशा देणार आहेत, म्हणून आपण सर्वांनी आयोजकांना सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे। त्यानंतर उद्या या मूक मोर्चामध्ये कोणीही घोषणा देणार नाही याचीही सर्वांनी त्या ठिकाणी काळजी घ्यायची आहे। मी उद्या येतोय, तुम्हीही या आणि मोठ्या संख्येने या मूक मोर्चा यशस्वी करण्यासाठी सर्वजण आपण प्रयत्न करूया आणि आपली जी काही न्याय मागणी आहे ही न्याय मागणी आपण मान्य करून घेऊयात। एवढंच या निमित्ताने मी बोलतो। जय हिंद, जय भारत, धन्यवाद।